कधी मिळेल? काय केलं मी केलं साडी नाही ऑनेस्टली No, you sit together यार, तुम लोग ऐसा मत करो. सचिन तुम्ही सुरू करता का इंट्रोड्यूस करून? तुम आवाज येणार. मराठी आहेत, हिंदी आहेत, इंग्लिश आहेत, कसं बोलायचं? बरं मग मराठी माणसाला हिंदी कळते, हिंदी माणसाला मराठी कळेलच असं नाही, म्हणून मराठी हिंदीतच बोलायचं. खूप बोलले गं. मी नमस्कार. नमस्कार. नागरिक सिनेमाचा आता तुम्ही ट्रेलर पाहिलात, मोशन पोस्टर पाहिलात. 12 जूनला हा सिनेमा रिलीज होतोय. 12 जून को ये फिल्म रिलीज हो रही है ऑल ओवर महाराष्ट्र. ये फिल्म हमने बहुत शिद्दत से बनाई है. For 3 years almost, or more than that, we have worked meticulously on this film. Today I have with me almost everybody जो कुछ इस फिल्म में जिन्होंने अहम भूमिका निभाई है. The writer, Dr. Mahesh Keruskar, the producer, Sachin Chauhan, Sachin Kherekar, the lead actor, Dilip Prabhavarkar, नीना कुलकर्णी, संभाजी भगत, जिन्होंने और टबी पारीख ने मिलके इस फिल्म का संगीत किया है. संभाजी ने गाने भी लिखे हैं फिल्म के. हाल ही में जो महाराष्ट्र राज्य शासनाचे जे पुरस्कार झाले त्याच्यात ह्या सिनेमाला 5 पारितोषिकं मिळाली. उत्कृष्ट सामाजिक चित्रपट दिग्दर्शक, उत्कृष्ट संवाद, उत्कृष्ट गीते आणि उत्कृष्ट छायांकन सिनेमॅटोग्राफी. as a filmmaker you are always sensitive to the socio political reality around you, और आप हमेशा एक कहानी की तलाश में रहते हैं, क्योंकि कहानी माध्यम होती है. जो आपकी बात कहनी होती है, आपकी वो बात कहने का माध्यम कहानी होती है सिनेमा के लिए. और ऐसी कहानी मैंने डॉक्टर महेश केरुस्कर जी की पढ़ी थी जो 10 साल पहले एक दिवाळी अंक जिसे बोलते उसमें आई थी. आणि ती गोष्ट मला फार आवडली. त्याच्यातला जो मध्यवर्ती पात्र होतं श्याम जगदाळे, हु इज अ सिनियर पॉलिटिकल कॉरेस्पॉन्डंट, मुख्य राजकीय वार्ताहर आहे तो एका वर्तमानपत्राचा. तर त्याच्या डोळ्यातनं ह्या सामाजिक राजकीय विश्वाकडे बघणं हे फार इंटरेस्टिंग होतं. आणि आम्ही त्या मग गोष्टीवरती काम करायला सुरुवात केलं. अर्थात ही गोष्ट 10 वर्षापूर्वीची होती, म्हणून त्यातले जे बरेच संदर्भ होते, द सोशिओ पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट नीडेड टू बी अपडेटेड. आम्ही बऱ्याच वेळ त्या स्क्रिप्टवर काम केलं आणि त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून तो स्क्रीन प्ले लिहिला. सचिन खेडेकर हे खूप आधीपासून ह्या सिनेमाशी जोडले गेले. त्यांनी जेव्हा ते वाचलं तेव्हापासून ते सिनेमाच्या प्रेमात पडले आणि त्यांनी आणि मी आम्ही मिळून निर्माता शोधायला सुरुवात केली. हा सिनेमा बनवायला निर्माता म्हणून एक धाडस लागणार होतं, बिकॉज वी वॉन्टेड टू से समथिंग अँड वी वॉन्टेड टू से इट अर्जंटली. आणि आम्हाला असा निर्माता हवा होता जो ते शिवधनुष्य ज्याला पेलवू शकेल. आणि सचिन चव्हाणांच्या रूपानं आम्हाला तो निर्माता सापडला. त्याच्यानंतर मग सगळे हळूहळू त्या सिनेमाशी जोडले गेले. दिलीपजींना मी खूप आधी ती स्क्रिप्ट गोष्ट ऐकवली होती. मग त्यानंतर मग खरंच या सिनेमाच्या त्या रोलची ऑफर नंतर खूप उशिरा दिली. संभाजी भगतना मी कुठेतरी ऐकलं होतं. संभाजी भगत हे महाराष्ट्राचे मोठे शाहीर आहेत आणि एरवी त्यांच्या कामातून ते एक सामाजिक राजकीय भाष्य करत असतात. ही इज अ सोशली पॉलिटिकली सेन्सिटिव्ह पोएट आणि थ्रू ऑल हिज वर्क ही इज मेकिंग अ कॉमेंट्री ओव्हर द सोशो पॉलिटिकल सिच्युएशन्स. तर त्यांचं आम्हाला ते सुद्धा ह्या सिनेमाशी जोडले गेले. त्यामुळे ह्या सिनेमाला अधिक वजन आलं. म्हणजे आता हा सिनेमा आणखीन महत्त्वाचा झाला असं मला वाटतं. त्यांच्या गाण्यासाठी माणूस मारलासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट गीताचं पारितोषिकही मिळालं. तसंच नीनाताई अँड एव्हरीबडी एल्स दे शोड फेथ इन द प्रोजेक्ट. टबी पारीख, आय वॉज व्हेरी इन्सिस्टंट की दिस फिल्म हॅड अ डिफरंट काइंड ऑफ एन अप्रोच टू बॅकग्राऊंड स्कोर. कारण आपल्याकडे एकतर संवाद खूप बोलला जातो सिनेमामध्ये, खूप टॉकी असतो आणि मग बॅकग्राऊंड म्युझिक खूप वापरतात तर माझा असा प्रयत्न होता की टू स्पीक द सिनेमॅटिक लँग्वेज वी एक्सप्लोर द मीडियम व्हिज्युअली. जितकं दृश्य माध्यमातनं जितकं बोलता येईल तितकं बोलावं आणि म्युझिक फार नेमकेपणानं परिणामकारक
रित्या वापरावं फक्त. म्हणजे जेव्हा ते येतं तेव्हा ते बरोबर तिथे चपकल बसतं, पण उगाच कारणाशिवाय संवाद आणि कारणाशिवाय म्युझिक कुठेच नसतं. तर ती सिनेमाची भाषा बोलण्याचा आम्ही एक प्रयत्न केलाय. तर टबी पारिकचं त्यामध्ये फार मोठं योगदान आहे. रसूल पुकुटी यांचं ह्या सिनेमाला साऊंड डिझाईन त्यांनी केलं आहे. ते सुद्धा फार मोठं नाव आहे, ऑस्कर विनर आहेत. आणि त्यांचं सुद्धा ह्या आम्ही सिंग साऊंड केला आहे सिनेमा, जो मराठीत फार सिनेमे खरं तर होत नाहीत. पण तो जो सिनेमाचा पिंड होता तो लक्षात घेता मला असं वाटलं की दिस नीडेड टू बी शॉट इन सिंग साऊंड. आणि रसूलची आम्हाला मदत झाली. मिलिंद, ऑफकोर्स मिलिंद, आय थिंक ही विल बी डिस्कवर्ड ॲज अन ॲक्टर इन दिस फिल्म. भानू अथय्या ह्यांचं आम्हाला कॉस्ट्युम्स वर त्यांची मदत झाली. त्यानंतर त्यांचं काम पूर्णिमा ओकने केलं त्यांची जरा. तर असं हे एक माणूस, मोठी माणसं या सिनेमाशी जोडली गेली. आणि मला ह्या सर्वांबरोबर माझ्या पहिल्या सिनेमात काम करायला मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. कारण सिनेमा जेव्हा तुम्ही बनवत असता तेव्हा तुम्ही जरी तो सिनेमा बनवला तरी तो जो प्रवास असतो तो प्रवास तुम्हाला बनवत असतो. म्हणून एका अर्थाने फिल्म मेकर या शब्दाचा अर्थ जो फिल्म बनवतो तो नाही, बट वन हू इज मेड बाय द फिल्म. सो यू मेक द फिल्म बट द फिल्म मेक्स यू. सो आय एम थँकफुल टू एव्हरीबडी की त्यांनी मला ह्याच्यामध्ये सहकार्य केलं, सहयोग केला. आणि जसं मी कायम सांगतो हा सिनेमा एक माणूस जो संवेदनशील आहे आजच्या परिस्थितीबद्दल आणि त्याला काहीतरी म्हणायचंय, नेमकेपणाने म्हणायचंय, आणि तो माध्यमातला माणूस आहे. म्हणून आज तुमच्या सर्वांशी बोलताना मला असं वाटतंय की हा आमचा सिनेमा आहे, पण त्याहून जास्ती हा तुमचा सिनेमा आहे. कारण हा माध्यमातला माणूस आहे. तर तो तुमच्यापासून लोकांपर्यंत, जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, आणखीन स्ट्रॉंगली तो लोकांपर्यंत जावा अशी माझी अपेक्षा आहे. आणि तशीच मी तुम्हा सर्वांना विनंती करतो. थँक्यू सो मच. थँक्यू वन्स अगेन फॉर कमिंग. आय थिंक दे शुड टॉक अबाउट द रोल्स की काय. नाही, पण यांनी आता सांगितलं ते खूप महत्वाचं आहे की दृश्य माध्यमाचं आहे, व्हिज्युअल मीडियमचं आणि खूप हुशारीने, तर दृश्य माध्यमातल्या शक्तीचा आणि शक्यतांचा आणि खूप हुशारीने फार वापर केलेला आहे. म्हणजे खूप शब्दबंबाळ असं आहे ना, वर्बोज असं झालेलं नाहीये. तर हे शेवटी व्हिज्युअल मीडियम आहे, तर त्याचे आणि खूप त्याच्या पॉसिबिलिटीज आणि त्याच्या स्ट्रेंथ्स याचा वापर यांनी खूप छान केलेला आहे, हुशारीने केलेला आहे, असं मला ते करताना जाणवलं आणि आता हे बघताना सुद्धा जाणवलं त्याचं. त्याच्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. पुष्कळ सिनेमामध्ये खूप लोक बोलतात आणि ह्यांनी हे व्हिज्युअली खूप इंटरेस्टिंग केलेलं आहे हा सिनेमा, आणि त्याचा इम्पॅक्ट येतो. त्याचं क्रेडिट अर्थात लेखकांना सुद्धा आहे, महेश कडुसकरांना. नाही, मराठीमध्ये बोलपट खूप असतात, पण चित्रपट पहिल्यांदाच म्हणजे खूप दिवसांनी आपल्याला बघायला मिळेल. चित्रभाषा जी जयप्रद देसाईंनी वापरलेली आहे याच्यामध्ये ती खूप महत्वाची आहे. आणि मी काही चित्रपटाचा असा रेग्युलर रायटर नाहीये. मी एक नॉव्हेल लिहिली, ती त्यांच्या वाचनात आली, त्याच्यावरून आम्ही स्टोरी मग अपडेट करत गेलो आणि अगदी आत्ताच्या 2015 पर्यंत आणून आपण ही स्टोरी ठेवलेली आहे. तेव्हा पत्रकार जो असतो तो जनतेचं प्रतिनिधित्व करत असतो, कुठलाही लोकांच्या मनातलं तो बोलत असतो. एकाच वेळी तो नोकरी करत असतो आपल्या मालकाची किंवा त्या वृत्तपत्राची किंवा माध्यम जे काही चॅनल असेल किंवा काय ते, पण जनतेच्या हार्टबीट्स कळणारा हा एक काय म्हणतो आपण ऑनलाईन त्याला कळत असतं सगळं. आणि म्हणून तो काय विचार करतो, तो कसं बघतो या सगळ्याकडे, आणि सत्याचा शोध घेण्यासाठी तो काय काय करतोय. एखादा माणूस तरी व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊ शकतो, तर तो ह्या चित्रपटातला श्याम जगदाळे आहे. आणि सचिननी खूपच म्हणजे तुम्ही बघाल, मी सांगायला नको, पण मला खूप रोल आवडलाय सचिनचा. श्याम जगदाळे ही मध्यवर्ती भूमिका नागरिक ह्या चित्रपटात मी केली आहे. आणि त्या रोलचं सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की एक पत्रकार जो एक घटना पाहतो किंवा ती तो लोकांसमोर जेव्हा मांडायला सुरुवात करतो तेव्हा त्यातल्या अनेक दडपणांमधनं तो जात असतो. जे सत्य पोचवायचं असतं किंवा पाहिलेली घटना सांगायची असते त्याच्यासाठी मग सिनियर्स, पॉलिटिकल प्रेशर, ह्या सगळ्यातनं जे सत्य लोकांपर्यंत पोचतं ते बहुधा अपुरं असतं किंवा अर्ध असतं आणि ते त्याला पूर्ण सांगता येत नाही आणि त्या सत्याचा शोध सतत सुरू राहतो. आमच्याकडे एक वाक्य आहे की सत्य नेहमी वैश्विक असतं, म्हणजे आजचं सत्य पूर्ण जरी सांगितलं तरी उद्या ते सत्याचे संदर्भ बदलतात. तर असा तो जो सत्याचा लढा आहे तो श्याम जगदाळे नागरिक ह्या कॉलममधनं लिहितो सिनेमात.
आणि तो ज्या घटनेचा पाठपुरावा करतो त्याच्यामध्ये त्याला आलेल्या अडचणी, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग आणि त्याच्यामध्ये आजच्या परिस्थितीचा, राजकीय परिस्थितीचा या सिनेमातनं आपल्याला अंदाज येतो. ज्या नागरिकांसाठी ही सगळी व्यवस्था आहे त्या नागरिकांनाच, संभाजीच्या शब्दात सांगायचं तर, कोण ढकलत नेतंय तुमच्या देहाला हे तुम्हालाच कळत नाही किंवा लक्षात येत नाही. आणि यू आर बिईंग टेकन फॉर अ राईड हे कळायला की अहो तुम्ही थोडंसं लक्ष द्या, हे म्हणणारा जो पत्रकार असतो त्याच्यावरती ही सगळी जबाबदारी आहे. आणि आजही जेव्हा माध्यमांशी मी बोलतो तेव्हा मला असं वाटतं की आज माझ्या ओळखीत आज दिलीप इथं आहे, मी अनेक वर्ष त्याला ओळखतो, की आपल्याकडे ते पत्रकाराचं आयुष्य ज्यांची पूर्ण हयात ही सामाजिक बदलती परिस्थिती पाहण्यात आणि त्याबद्दल लिहिण्यात गेलेली आहे, अशा एका माणसाचं प्रतिनिधित्व श्याम जगदाळे करतो. आणि खरं तर आता मी अभिनेता म्हणून असं अनेक वेळेला मला वाटलेलं आहे की अशा अनेक गोष्टी माझ्या मनात आहेत ज्या म्हणायला माध्यम मिळत नाही किंवा संधी मिळत नाही किंवा कोणी भाषणाला बोलवलं तर हे सगळं म्हणता येईल, पण असं काही प्रत्येक वेळेला शक्य होत नाही. पण श्याम जगदाळेच्या रोलमुळे मला जे मनापासून खदखद होती ती सगळी म्हणता आली. हा ह्या रोलचा सगळ्यात मोठा फायदा आहे. थँक्यू. मला विचारायचं की राजकारणाच्या पलीकडे जे एक वर्तुळ आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक कावळा दाखवलाय किंवा धार्मिक फसवणूक होते अशा पद्धतीचं कुठेतरी एक चित्र दिसतंय, तर नेमका काय प्रकार आहे तो? बाहेरचं वर्तुळ कशा पद्धतीचं? कावळा. हा कावळ्याचा प्रश्न खूप आलाय. खूप आहे. मी पण हे जे वर्तुळ म्हणतो हे ह्या सर्वांनीच पूर्ण होत असतं. म्हणजे ह्याच्यात बरेच लेयर्स असतात, म्हणजे व्हाईल ऑल ऑफ दीज आर स्टेक होल्डर्स इन धिस सिस्टीम, इन धिस केऑस, एव्हरीबडी इज प्लेइंग अ रोल. तर त्यामध्ये ते बाहेरचं जग ते त्या बाहेरच्या वर्तुळात प्रतिबिंबित होत आहे. आता आणखीन त्यातलं काही सांगायचं गेलं तर मग ते सिनेमाचं गुपित उघडल्यासारखं होईल आणि आय डोंट वॉन्ट टू किल द फन. You will find, because he's playing a senior political journalist who tries to expose something, a lot of people will find parallels to a lot of things. That's all. Is there any resemblance of any political party in this movie? Well, again, as I said, when you are making a socio-political film, ये लाजमी है कि जो बाहर दिख रहा है आपको वो थोड़ा बहुत प्रतिबिंबित हो. लेकिन अगर एक कोई है, अगर ऐसा आपका सवाल है तो मेरा जवाब नहीं है. If any resemblance is there, any political party, controversies होने की बहुत chances होते हैं. जैसे political party आपको pressure करती है release होने के time. So anything regarding that? नहीं, ऐसा शायद नहीं हो सकता क्योंकि पॉलिटिकल पार्टी मराठी फिल्म महाराष्ट्र में चलनी चाहिए, थिएटर इसके लिए झगड़ा कर रही है, तो शायद हमें नहीं लगता है कि ऐसा हो सकता है. और कोई एक पॉलिटिकल पार्टी भी एक दूसरे से कोई अलग नहीं है. एकाला दाखवून दुसऱ्याला काढायचं. मिलिंद सोमन भी है इस फिल्म में, तो वो आज दिख नहीं रहे, कहाँ पे है? हाँ, मिलिंद सोमन आज आने वाला था, मतलब लेकिन उसका कुछ इश्यू हो गया. ही इज स्टक अप इन गोरेगांव, तो आज सुबह तक वो आने वाला था. तो हाँ, बाजीराव मस्तानी का उनका जो पहला मतलब एक डेट था, लेकिन आज उनका नाइट था एक्चुअली, तो वो एंड में शिफ्ट हो गया, एंड ही हैड टू बी. बहुत सारे एक्टर्स उनके साथ में थे, तो उनके साथ में कॉम्बिनेशन बोलना. लेकिन मिलिंद हमारे साथ, अभी हम नासिक औरंगाबाद जाके आए तो मिलिंद हमारे साथ था, आगे भी होगा वो आपके साथ. आज उसके जगह पर मैं ऑन बिहाफ ऑफ हिम मैं माफी मांगता हूँ. मिलिंद सोमन के साथ काम करने का एक्सपीरियंस कैसा रहा? डूइंग अ मराठी फिल्म. एक्चुअली मिलिंद ने इसके पहले मराठी फिल्म की है, लेकिन वो ज्यादा रजिस्टर नहीं हुआ समहाउ. He is a very good actor. I think there's something about him that वो जो फैथम होना बाकी है, जो डिस्कवर होना बाकी है, ऐसे मुझे लगता है. तो मेरे ख्याल से ये फिल्म देखने के बाद आपको लगेगा कि अरे दिलीप मिलिंद को मैंने ऐसे कभी नहीं देखा. तो आई एम वेरी हॅपी विथ हिज परफॉर्मन्स. 10 वर्ष झाली या स्टोरीला, त्यानुसार तुम्ही काही अपडेट देखील केलेले आहेत या स्टोरीमध्ये, पण त्याच्यामध्ये कुठेतरी टोन मुद्दा कुठेतरी प्रकर्षाने दिसतोय, म्हणजे यामागचं काही कारण आहे का? ही गंमत मी मगाशी क्लेअरवॉयन्स. हा, म्हणजे कधी कधी तुम्ही लिहिता आणि तसं घडत जातं. म्हणजे रामायण आधी लिहिलं गेलं आणि आम्ही काही एवढं महत्वाचं असं आम्ही म्हणत नाही आहोत. पण बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की व्हाईल रायटिंग
आम्हाला माहित नव्हतं की आम्ही ह्यासाठी ते अपडेट करत होतो की हे आजचं वाटलं पाहिजे. पण बऱ्याच गोष्टी त्यात अशा येत गेल्या की नंतर खरं आम्ही जेव्हा हे लिहिलं तेव्हा टोल हा अजिबात मुद्दा नव्हता आणि गेल्या 6 महिन्यात हा एकदम मुद्दा झालाय. सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला आणखीन अशा गोष्टी वाटतील की अरे हे उद्याचे कदाचित मुद्दे होऊ शकतात. आणखी 5 वर्षांनी पण ही फिल्म ताजीच राहील, 10 वर्षांनी पण ताजीच राहील. तसं होऊ नये खरं म्हणजे, पण असे संदर्भ, असं वास्तव आज अवतीभोवती आहे आपल्या. आणि ही 10 वर्षापूर्वी ज्यावेळी स्टोरी आपण लिहिली त्यावेळी माहित नव्हतं की हे सगळं घडणार आहे पुढे. भविष्यवाणी तेव्हा लेखक द्रष्टा असतो असं म्हणतात लोक, माहित नाही. ही फिल्म बघून तुम्ही ठरवा. सचिन